आबासाहेब, आबासाहेब, बघा आम्ही आलो. पन्हाळ्यावरून वारा वेगाने धावत आलो तर तुम्हाला एकदा पाहण्यासाठी. का गप्प आहात आबासाहेब? नेहमीसारखं शंभूबाळ म्हणून हाक का मारत नाही? का आमची नजर टाळताय? इतिहासालाही ज्याचं वाईट वाटलं अशी एक भेट आहे जी कधी घडू शकली नाही. 3 एप्रिल 1680 रायगडावर सूर्य मावळत होता. पण हा सूर्य फक्त आकाशातला नव्हता तर स्वराज्याचा सूर्य अस्ताला चालला होता. महाराज मृत्यूच्या दारात होते आणि पन्हाळ्यावरून शंभूराजे काळजाचा तुकडा घेऊन रायगडावर धावत येत होते. समजा ती शेवटची भेट झाली असती तर. आबासाहेब, हे असं आम्हाला सोडून जाणं नाही चालणार. कशासाठी हे स्वराज्य? कोणासाठी? आबासाहेब, हे काय मांडले तुम्ही? डोळे उघडा ना, बघा तुमचा शंभू आलाय. का गप्प आहात? काहीतरी बोला ना आबासाहेब, आम्हाला भीती वाटते. आबासाहेब, हे असं आम्हाला सोडून जाणं नाही चालणार. कशासाठी हे स्वराज्य? कोणासाठी? आमचं नशीबच फुटकं आहे का हो? आम्ही 2 वर्षाचे होतो तेव्हा आई आम्हाला सोडून गेली. तिचं तोंड कसं होतं हे सुद्धा आम्हाला आठवत नाही. जिजाऊ आऊसाहेब, ज्यांच्या कुशीत आम्हाला आईचं प्रेम मिळालं त्याही गेल्या आणि आता तुम्ही पण आम्हाला सोडून जाणार? आबासाहेब, एक मुलगा म्हणून आम्ही काय कमी केलं? लोकांनी आम्हाला बिघडलेलं म्हटलं, आम्ही सोसलं. लोकांनी आम्हाला फितूर म्हटलं, आम्ही तेही गिळलं. पण काल जेव्हा कोणीतरी म्हटलं की शंभूनेच बापाला विष दिलं तेव्हा आमचं काळीजच फाटलं हो. पोटच्या लेकावर असा आरोप होताना तुम्हाला कसं वाटलं असेल आबासाहेब? उठा ना, जगाला सांगा की तुमचा मुलगा कसा नाहीये. आम्हाला स्वराज्याचं काहीच नको. आम्हाला हे तख्त नको, हा रायगड नको. आम्हाला फक्त आमचा बाप हवाय. आम्हाला पुन्हा एकदा पोरकं करू नका आबासाहेब. पुन्हा त्या पोरकेपणाच्या अंधारात आम्हाला ढकलू नका. लहानपणी तुम्ही आम्हाला छावा म्हणायचात ना. छावा तर सिंहाच्या पाठीमागे असतो. आज हा सिंहच जर डोळे मिटणार असेल तर या छाव्याला जंगलातले लांडगे फाडून खातील आबासाहेब. लोक म्हणतात राजा जातो, पण आमचं तर सर्वस्व जातोय. सांगा ना आबासाहेब. आई तिथे गेल्यावर तुम्हाला विचारतील माझा शंभू कसा आहे, तेव्हा तुम्ही काय सांगणार? असं अर्ध्यावर सोडून आलात हे सांगणार? शंभूबाळ, रडू नका. आम्ही कुठेच जात नाही. जोपर्यंत या सह्याद्रीच्या कडा आहेत, जोपर्यंत स्वराज्याचा प्रत्येक मावळा जिवंत आहे, तोपर्यंत आम्ही तुमच्यातच आहोत. शंभू, लोक काहीही म्हणत, पण आम्हाला माहिती आहे आमचा शंभू हिरा आहे. आता रडणं थांबवा आणि एक राजा म्हणून उभं राहा. आबासाहेब, तुमच्याशिवाय हे स्वराज्य पोरकं होईल हो. नाही शंभू, आमची देह जाईल पण आमचा विचार तुमच्या रूपाने जिवंत राहील. लक्षात ठेवा, स्वराज्य मिळवणं सोपं असतं पण ते टिकवणं कठीण. प्रजेला पोटच्या पोराप्रमाणे जपा आणि औरंगजेबाला या मातीतच गाडा. आबासाहेब, तुम्ही निश्चिंत राहा. कविभूषण तुमच्याबद्दल जे म्हणतात तेच आम्ही जगाला करून दाखवू. मरण आलं तरी चालेल पण तुमच्या नावाला तडा जाऊ देणार नाही. इंद्रजिमी जंब पर वाडवसु अंब पर रावंस दंब पर रघुकुल राज तेजतम अंश पर कानजमी कंस पर त्यो मलेच्छ वंश पर शेर शिवराज हे. त्या रात्री रायगडावर एका मुलाचा बाप गेला पण स्वराज्याला आपला धर्मवीर छत्रपती मिळाला, ज्याने बापाचा शब्द राखण्यासाठी स्वतःच्या शरीराचे तुकडे होऊ दिले पण स्वराज्य झुकू दिलं नाही. अशा राजाला त्रिवार मानाचा मुजरा. जय शिवराय, जय शंभूराजे.